बाबतीतला विषय सातत्यानं आपण चर्चा करतो की विमानसेवेच्या बाबतीतला विषय आहे. विजिबिलिटीच्या बाबतीतला क्लिअर विषय आहे की विमानतळाचे जे व्यवस्थापन आहे त्यांनी सांगितलेलं आहे की विजिबिलिटीची अडचण नाही. कंपनीनं स्वतःच्या फायद्यासाठी ती सेवा बंद केल्याचं निदर्शनास येतं. पहिल्या टप्प्यातली अशी परिस्थिती आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं तशी चर्चा झाली. विमान प्राधिकरणाचं काम आदरणीय दीपक कपूर साहेब बघतायत. त्यांना त्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहे. कंपनीला नोटीस काढलेला आहे. VGF आपण दिलेलं होतं कंपनीला, व्हायबिलिटी गॅप फंडिंगसाठी आपण जी मान्यता दिली होती त्या गॅपच्या फंडिंगसाठी जी फाईल कंपनीची आली होती ती फाईल आपण थांबवून ठेवलेली आहे आणि कंपनीनं विमानसेवा चालू करावी अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या कंपनीनं जर विमानसेवा चालू करायला काय अडचणी केल्या तर पर्यायी व्यवस्था त्या कंपनीचं या ठिकाणचं विमान उड्डाणाचं जे त्यांना परवानगी दिली ती रद्द करून नवी विमानसेवा चालू करण्यासंदर्भात मी विचार भविष्यामध्ये करू. कंपनीला आम्ही तशा नोटीस कलेक्टर महोदयांना सांगितलं तर त्या नोटीस बहुतेक पोचल्या असतील. त्यामुळे तोही विषय काही अडचणीचा येणार नाही. खास करून मला पुन्हा आपल्या सगळ्यांना सांगताना आनंद होतो की सोलापूर शहराचा जो पाण्याचा प्रश्न होता त्या इंटरनल पाईपलाईनचा विषय होता. त्याचं टेंडर काढण्यातल्या बहुतांश त्रुटी ज्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी अजून 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी लागेल आणि सगळ्या त्रुटी पूर्ण करून साधारण नोव्हेंबर एंडच्या आत संबंधित योजनेचं टेंडर काढण्यासंदर्भातल्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत आणि त्यासाठी सन्माननीय सचिव महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांना तसा शब्द दिला आहे की आम्ही त्या कालावधीच्या आत आम्ही टेंडर काढू. त्यामुळे तोही विषय बऱ्यापैकी आता मार्गी लागलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो विषय होता की मी आल्यापासून उड्डाणपुलाचा विषय एकच विषयाला मी न्याय देऊ शकलो नव्हतो. आपण त्याही विषयाला न्याय देण्यासंदर्भातली भूमिका माननीय मुख्यमंत्री म्हणून खास करून कलेक्टर महोदयांचं मी या ठिकाणी मनापासून कौतुक करेन की त्यांनी त्या जागेचे जे विषय होते ते सगळे विषय त्यांनी सोडवलेले आहेत. बहुतांश विषय आता जागेचे मार्गी लागलेले आहेत. त्यामुळं छोट्या मोठे 1-2 विषय राहिलेले आहेत. त्याही संदर्भात ती अडचण साधारण किती टक्के अडचण राहिली? 10% अडचण राहिलेली म्हणजे 70% जागा आता ताब्यात येण्यात काय अडचण नाही. त्यामुळे टेंडरची प्रक्रिया करून काम चालू करायला कुठलीही अडचण नाही. त्यामुळं लवकरच आता नव्यानं टेंडर करण्याच्या सूचना सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत आणि ते टेंडर होईल आणि आपल्या उड्डाणपुलाचंही काम या निमित्तानं चालू होईल. त्यामुळे सारखा जो आपल्याला प्रश्न पडलेला आहे की उड्डाणपुलाचा काय करणार, मी खरं तर सोलापूरच्या पत्रकारितेचे मनापासून मी कौतुक करेन. कारण सातत्यानं या सोलापूर शहराचे ज्वलंत इश्यू आहेत ते सातत्यानं जिवंत ठेवण्याचं आणि त्याला मार्ग निघेपर्यंत लढाई करण्याचं काम आमच्या लोकप्रतिनिधीसोबत आमची मीडिया पण करते. याचे मनापासून या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं कौतुक करेन. हे बहुतांश विषय जे आहेत ते आता मार्गी लागतात. पाऊस कमी आहे चालू वर्षी. काही गोष्टीची काळजी आपल्याला करायला लागेल. मी खास करून जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांना माझी हात जोडून विनंती राहील की बाबांनो शेतीच्या आपल्या सगळ्यांवर खूप मोठं संकट अल्निनोचं येईल अशी परिस्थिती आहे. अजून सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस पडलेला नाही. भविष्यात अजून पावसाची अपेक्षा आपल्याला आहे. परंतु सद्यस्थितीत आपल्याला जी परिस्थिती आहे त्याला सामोरं जाण्यासाठी आपल्या मनाची मानसिकता आपली झाली पाहिजे. जे पाणी आहे ते जपून वापरलं पाहिजे. शेवटी शेवटच्या टप्प्यामध्ये पिण्याच्याही पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळं शेतीचा विषय महत्त्वाचा आहेच, त्यासोबत पिण्याच्या पाण्याचाही विषय महत्त्वाचा आहे. यासाठी पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याची आवश्यकता आहे. ते सगळे मिळून सगळे शेतकरी बांधव करतील. जो शेतीच्या विजेचा प्रश्न आहे तो मलाही माहिती आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण मला माहिती आहे. हातातोंडाला आलेलं पीक जेव्हा अडचणीत येतं तेव्हा त्याला काय वेदना होत्यात. हे सगळ्या शेतकरी बांधवांची मी क्षमा मागेन. परंतु परिस्थिती आणि वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. ती समजून घेतील अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतो की आता 2 तासाची वीज आम्ही 5 तास करण्याच्या सूचना आजच दिलेल्या आहेत. उद्यापासून 5 तास किंवा आजपासूनच 5 तास वीज मिळेल. जर आणखीन पाऊस पडला तर मग रेग्युलर रुटीन आपल्याला वीज द्यायला अडचण येणार नाही. याही संदर्भात आपण कारवाई करू. त्यामुळे बहुतांश जे आपले विषय आहेत या अनुषंगानं आपण विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो की भारतीय जनता पक्षानं या सोलापूर शहराला सोलापूर जिल्ह्याला जो शब्द दिलेला आहे तो प्रत्येक शब्द आम्ही वेळेत पूर्ण करू याच्याबद्दल आपण निश्चिंत राहावं अशा पद्धतीच्या भावना या निमित्ताने व्यक्त करत असताना
दुसरा जो घरकुलाचा विषय होता, त्याही घरकुलाच्या प्रश्नाला मुख्यमंत्री मोदयांनी न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. तशा सूचना सन्माननीय सचिव मोदयांना दिलेल्या आहेत आणि SRAच्या धर्तीवर या शहरातल्या झोपडपट्टीचं पुनर्वसन कसं करता येईल याही संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं तोही विषय लवकरच आता मार्गी लागेल आणि या शहरातले जवळजवळ सगळे विषय संपतील. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि जिल्हा नियोजननं जे जे विषय आज मंजूर केलेले आहेत त्या अनुषंगानं मला सांगायला आनंद दुसरा होतो की जिल्ह्यातला राज्यातला पहिला जिल्हा आहे की ज्याच्या मान्यता 100% आहेत, ज्याची वर्क ऑर्डर 100% आहे, ज्याचा खर्च 100% आहे. अशी आमची जिल्हा नियोजन कमिटीनं खूप सर्वोत्तम काम केलेलं आहे. त्यामुळे कलेक्टर आणि त्यांच्यासोबत त्यांचे सगळे सहकारी, खास करून माझे ऑफिसचं काम बघणारे आदरणीय घुलेजी, या सगळ्यांचं मी या निमित्तानं मी मनापासून कौतुक करेन की खूप चांगलं काम या जिल्हा प्लॅनिंग कमिटीने केलेलं आहे. याचंही कौतुक या निमित्तानं करेन. आज सोलापूर जिल्ह्याची DPDCची बैठक झाली. या बैठकीमध्ये जिल्ह्यासाठी 842 कोटी रुपयेचा जो आराखडा मंजूर झालेला होता, त्या आराखड्याच्या अनुषंगानं आज कामाचाही आराखडा आज आजच्या बैठकीमध्ये मंजूर केला. जिल्ह्यातल्या अनेक विकास कामाच्या संदर्भात DPDCच्या बैठकीमध्ये चर्चाही झाली. खास करून शेतकऱ्यांच्या दृष्टीने अडचणीचा असणारा विजेचा प्रश्न, अल्निनोचं संकट आपल्या महाराष्ट्रावर असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये पण अजूनही पाऊस अजिबात झालेला नाही. परंतु उर्मडीच्या लाभ क्षेत्रात पाऊस उजनीच्या लाभ क्षेत्रामध्ये पाऊस झाला आणि तो पाऊस झाल्यानंतर थोडासा दिलासा आज आपल्याला मिळालेला आहे. त्या अनुषंगानं शेतकरी बांधवांच्या वीज जे 2 तास आपण आत्तापर्यंत देत होतो नदीकाठच्या शेतकऱ्यांनी, ते आता 5 तास देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि शेतकऱ्यांना 5 तास वीज या निमित्ताने मिळेल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या दृष्टिकोनातूनही चर्चा झाली. तेव्हा काल माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी मनापासून धन्यवाद देईन की शेतकरी कर्जमाफीतल्या काही त्रुटी छोट्या मोठ्या होत्या, त्या सगळ्या त्रुटी आता दूर झाल्या आणि सरकारी पक्षासोबत विरोधी पक्षाच्या सगळ्या सदस्यांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केलं. माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी मनापासून धन्यवाद देईन की अधिकच्या जवळजवळ 2 लाख शेतकऱ्यांना त्या कर्जमाफीचा लाभ होईल आणि महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळेल अशा पद्धतीचा निर्णय झाला. त्याच्यावरही चर्चा झाली. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातल्या प्रत्येक विकास कामाच्या बाबतीत चर्चा होत असताना खास करून मला मनापासून माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय बावनकुळे साहेब यांना मनापासून धन्यवाद द्यायचा आहे आणि खास करून देवेंद्र कोटेजींच्या पाठपुराव्याचे मनापासून या ठिकाणी कौतुक मला करायचं आहे की सोलापूर शहराचा जो B2चा विषय होता, गेल्या पिढ्यानपिढ्याचा प्रश्न आहे, 100 वर्षाच्या अगोदरचा आहे का त्यानंतरचा आहे, तर मला वाटते खूप दिवसापासूनचा विषय आहे. त्या विषयाला खऱ्या अर्थानं या शहराचं मुख्यमंत्री या शहराचे झाल्यावर सुद्धा त्या प्रश्नाला न्याय मिळाला नव्हता. परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, माननीय बावनकुळे साहेबांनी महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जेव्हा आमची चर्चा झाली तेव्हा आम्हाला शब्द दिला होता की या 9,000 कुटुंबाचा जो प्रश्न आहे, म्हणजे जागेचा व्यवहार झालेला असतानासुद्धा त्यांना ज्या प्रचंड मोठ्या अडचणी मालकीत्वाच्या होत्या त्या सगळ्या अडचणी संपलेल्या आहेत. आणि 1987चा जो रेडी रेकनर होता, बरोबर ना, 1989 जो पहिला रेडी रेकनर होता, त्या रेडी रेकनरच्या 2.5% पैसे, म्हणजे साधारण नॉमिनल 500, 1000, कुठं 700, 200 अशा पद्धतीचा आकारणी त्याला होईल. तेवढ्या रकमेमध्ये आता स्वामित्वाचा दाखला, मालकीत्वाचा दाखला
आता यांना मिळेल आणि ते कर्ज घेणं, बाकी नवीन बांधकाम करणं, बाकी सगळ्या विषय म्हणजे जवळजवळ 9,000 कुटुंबांना आजपर्यंत मी या घराचा मालक आहे का नाही याबद्दल, या जमिनीचा मालक आहे का नाही याबद्दल असणारा जी शंका होती ती आता संपली आणि त्यांना मालकीत्व मिळेल. त्यासाठी कलेक्टर महोदयांना आणि आयुक्तांना माझ्या सूचना आहेत की आपण थोडंसं वारीतनं फ्री झाल्यानंतर SIRमधनं फ्री झाल्यानंतर आपण त्याचे कॅम्प लावून हे काम पूर्णत्वाला नेण्याची आवश्यकता आहे. सोलापूर शहरामध्ये कॅम्प लावून या 9,000 कुटुंबाचा विषय आपण कायमचा मार्गी लावणार आहोत. तेव्हा अनेकांना चिंता होती की निवडणूक झाल्यानंतर आम्हाला आश्वासनांचा विसर पडला का अशा पद्धतीचा होता. कारण पण आम्ही भारतीय जनता पक्षाचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे कार्यकर्ते आहोत. जो शब्द या शहराला आम्ही दिलेला आहे तो प्रत्येक शब्द शहराचा आम्ही पूर्ण करू, त्याच्यामध्ये कुठली शंका ठेवायचं कारण नाही. IT पार्कच्या बाबतीतला जो विषय होता त्या संदर्भात, जागेच्या संदर्भात आमच्या पत्रकार महोदयांनी शंका कुशंका उपस्थित केलेल्या होत्या की नेमकं काय आहे. नेमकं मी सांगितलं होतं की ज्या ठिकाणी IT पार्कची जागा आम्ही मान्यता दिली त्याच ठिकाणी IT पार्क होईल. जलसंपदा खात्यानं त्या जागा हस्तांतरणाचं काम मला वाटते विनामूल्य पूर्ण केलेलं आहे. आता ती जागा IT पार्कसाठी मिळालेली आहे, ती जागा विनामूल्य दिलेली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी परवा जी बैठक झाली तेव्हा जलसंपदा खात्याला सूचना दिल्या होत्या यासाठी कुठलंही मूल्य आकारू नका. त्यामुळे ती जागा आता IT पार्कसाठी हस्तांतरित झाली. त्यामुळे कुठलीही अडचण आता IT पार्कमध्ये येणार नाही. त्याच्या पुढची कारवाई आहे ती आता अनुषंगानं होईल. तो विषय मार्गी लागलेला आहे. बैठक लय खतरनाक घेतला. बैठक म्हणलं कुणाला मुद्दा सोडून दुसरीकडे बोलू दिलं नाही. बैठक जेव्हा शिस्तीनं चालते तेव्हा त्याचा रिझल्ट येतो. अनावश्यक चर्चा होतात, कशावरच काय होत नाही तेव्हा ते अडचणीचं होतं. त्यामुळे बैठक शिस्तीत चालली पाहिजे. कुठली असो, DPCच नाही, कुठली बैठक शिस्तीत चालली पाहिजे. आणि एक समजून घ्या की ज्या प्रश्नाचं सोल्युशनच इथं नाही त्या प्रश्नावर तासंतर चर्चा करण्यात काय पडतं. सभागृहात चर्चा झाली, पीक विम्यावर झाली, कर्जमाफीवर झाली, लाईटच्या विषयावर झाली, DPच्या विषयावर झाली, जो आता अतिवृष्टीच्या विषयावर झाली, सगळ्या चर्चा झाल्या. आणि जो निर्णय घेणारे अथॉरिटी आहे त्यांनी शब्द दिलेला आहे की आम्ही या सगळ्या प्रश्नावर आम्ही न्याय देतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो की तालुका न्याय सांगतो मी. करमाळ्याला 38 कोटी रुपयाचा निधी दिला आपण, माढ्याला 62 कोटी रुपयाचा निधी दिला आपण, पंढरपूरला साधारण 55 आणि 18 दोन मतदारसंघामध्ये विभाग होतो लोकसभेच्या. 55 दिलाय माढा मतदारसंघातल्या विभागाला आणि नाही 55 आपल्या सोलापूर विभागात दिला आणि 18 कोटी रुपये माढ्यात त्यांचा जो भाग येतो तिकडे दिला आहे. माळशिरसला साधारण 80 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. सांगोल्याला 84 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. सोलापूर उत्तर आणि हा जो आपला पट्टा आहे साधारण त्यामध्ये तो 189 कोटी रुपयाचा निधी दिला आहे तो तुमच्या या जिल्ह्यामध्ये. पण त्यामध्ये बाकीचाही निधी आहे. शहर तिथे येत असल्यामुळे त्या शहरातल्या योजनांचा निधी त्यात अतिरिक्त येतो. दक्षिण सोलापूरमध्ये 45 कोटी रुपयाचा निधी दिला आहे. पंढरपूर तिकडचा अक्कलकोटला 70 कोटी रुपयाचा निधी दिला आहे. मोहोळमध्ये 57 कोटी रुपयाचा निधी दिला आहे. लोकसंख्येच्या हिशोबाचा विषय आहे. मंगळवेढ्याला जवळजवळ 52 कोटी रुपयाचा निधी दिला आहे. आणि आदरणीय खासदार महोदया ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतात त्या मतदारसंघाला 471 कोटी रुपये DPDCतनं दिलेले आहेत त्या मतदारसंघामध्ये. आणि माढा मतदारसंघाचा जो विषय आहे त्यामध्ये 284 कोटी रुपये माढा मतदारसंघाला दिलेले आहेत. त्यामुळं उलटा आपण जर समांतर वाटप केलं तर ह्याच्यातले 150 कोटी रुपये काढून तिकडे टाकायला लागतील. मला एक समजलं नाही पत्रकार बांधव, मला पत्रकार बांधवांचं एक समजलं नाही. आतापर्यंत ज्या ज्या विषयावर चर्चा झाली त्या त्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. कधीतरी झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून प्रेस कॉन्फरन्स संपली पाहिजे अशी माझी विनंती आहे. त्यामुळे तुम्ही जो विषय सांगितलेला आहे त्याचं तपासून बघू आणि काय अडचणी आहेत त्याच्या मार्ग. आम्ही जे विचारले ते अगोदर सांगितलेले आहेत त्यामुळे तुमचं कौतुक निश्चित, तुमचं अभिनंदन सगळ्याच्या वतीनं. एक प्रश्न, सोलापूर शहरातला अवैध धंद्याचा प्रश्न विधानसभेत 2 वेळा गाजला आणि सोलापूर जे काही पोलीस खात्याची बदनामी होती या संदर्भात आपण वस्तुस्थिती काय जाणून घेतली का?
नाही, बिलकुल मी वस्तुस्थिती जाणून घेतलं आहे. आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी पहिल्या दिवसापासून वाळवा असेल किंवा अवैध धंद्याच्या बाबतीत माझी भूमिका आपल्याला माहिती आहे. तशा सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. सातत्यानं त्याच्या संदर्भात चर्चा होते. ही चर्चा जिल्ह्याची होऊ नये अशी आपल्या सगळ्यांच्या भावना राहते. शेवटी चांगल्या गोष्टी जिल्ह्याची चर्चा व्हावी, चुकीच्या गोष्टीत होऊ नये. परंतु मी लवकरच येणाऱ्या 3, 4, 5, 6 दिवसामध्ये CP आणि आमचे SP यांच्यासोबत एक बैठक करेन आणि त्या बैठकीमध्ये या संदर्भातल्या ज्या माझ्याकडे आलेले इनपुट्स आहेत आणि बाकी ज्या काय कारवाई करायला लागतील त्या संदर्भात नक्की भूमिका घेऊ. फक्त कारवाई करायला लागल्यावर पुन्हा अनावश्यक कारवाई होत आहेत असं तुम्ही म्हणू नका, एवढीच माझी विनंती आहे. पाण्याच्या काळामध्ये बाबतीच्या मिटिंगा घेतात, कशा पद्धतीने वाटतं या कुठली दुर्घटना? मोशीमध्ये तिथे दुर्घटना झालेली आहे, त्यात अजूनही कामगार अडकलेले आहेत. मात्र त्या ठिकाणी जाण्यापेक्षा मुख्यमंत्री पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून बैठका घेत आहेत त्या संदर्भात अशी टीका केली हर्षवर्धन साहेब. ज्यांना टीका केली ते कचरा डेपोवर जाऊन कचरा काढण्याचं काम करतायत का? एक विषय क्लिअर आहे की कुठलीच दुर्घटना ही कधीच चांगली नसते आणि आपल्यासाठी भूषणाव कधीच नसते. त्या दुर्घटनेचा खेद तर व्यक्त केला आहे, त्यांना मदत केलेली आहे. पण शेवटी दुर्घटना घडून गेल्यानंतर तिथल्या लोकांना वाचवण्याचं काम मला शासन युद्ध पातळीवर करते. आमचे मंत्री तिथं त्या ठिकाणी, आमचे आमदार, लोकप्रतिनिधी आमचे ठाण मांडून तिथं बसलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जाऊन तिथं गेल्यानंतर वेगळं काय होणार आहे मला माहिती नाही. परंतु उलटं माझं म्हणणं आहे की प्रशासनाला काम करून दिलं पाहिजे. रेस्क्यू ऑपरेशनची टीम आहे त्याला काम करून दिलं पाहिजे. उलटं नेते मंडळींनी तिथं कमीत कमी जावं की जेणेकरून त्या ठिकाणी प्रोटोकॉल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये लोकांनी अडकून पडू नये याच पद्धतीची भूमिका असते. मुख्यमंत्री महोदय अख्ख्या राज्यातल्या सगळ्या स्थितीवर वॉरूममधनं काय सातत्यानं लक्ष देत असतात. आता आपण बघितलं असेल जेव्हा अतिवृष्टी झाली मागच्या 5-7 दिवसापूर्वी तेव्हा मुख्यमंत्री स्वतः 2-2, 3-3 तास वॉरूममध्ये बसून सगळ्या गोष्टीचा आढावा घेत होते आणि सगळ्या ठिकाणी कशी मदत करता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न करत होते. त्यामुळं मुख्यमंत्री महोदयांनी कसं काम करावं हे बिनकामाच्या माणसाकडून ऐकण्याची आवश्यकता नाही. भाऊ तुम्ही तसं उद्देश त्यापैकी ते कशा पद्धतीनं असेल आणि लोकांसमोर कधीपर्यंत येईल? नाही, आपण बघतो की 30 लाख घरं मंजूर करत असताना सोलापूर जिल्ह्यासाठी आपण जवळजवळ माझ्या हिशोबानं 60,000च्या आसपास घरं सोलापूर जिल्ह्यासाठी आपण मंजूर केलेली आहेत आणि त्यातली काही घरं ज्या वेगानं काम व्हायला पाहिजे होतं ते काम झालं नाही. मी खेद व्यक्त केलेलाच आहे त्या संदर्भात. त्या संदर्भात मी सूचना देऊन आता करतो. कारण मी जेव्हा त्याचा आढावा घेतला तेव्हा सोलापूर मागं आहे हे लक्षात आलेलं आहे. पुन्हा नव्यानं घराचा सर्वे करण्यासंदर्भातल्या सूचना दिल्या होत्या, तोही सर्वे कंप्लीट झालेला आहे. प्रत्येक बेघराला घर मिळालं पाहिजे ही भूमिका माननीय मोदीजींची आहे, आमच्या देवेंद्रजींची आहे. त्यामुळे मी मगाशी सविस्तर त्या विषयावर बोललो. पुन्हा तेच रिपीट करण्याचा अनुदानामध्ये केंद्रीय अनुदानामध्ये राज्य सरकारनं 50,000 रुपयाची वाढ केलेली आहे. 20,000 रुपये वाळूसाठी खर्च होतात, ती वाळू मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे जवळजवळ. त्यामुळे लाभार्थ्याला वाळूचे 20,000 वाचतील आणि 50,000 रुपये ही मदत होते. साधारण 60,000 ते 70,000 रुपयाची अतिरिक्त मदत ही राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाते. धन्यवाद. त्यांच्याशी संपर्क केलेला आहे. शेवटी एक लक्षात घ्या, आता तुम्ही 2 शेतकरी आहे, तुम्हाला सांगितलं तू उचलू नको तर तुम्ही थांबताय का? हा तर राज्याचा विषय आहे, शेतकऱ्यांचा विषय आहे. त्यामुळं देशातला प्रत्येक शेतकरी आपला असताना शेवटी जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या हिताचं रक्षण केलं पाहिजे, आपली जबाबदारी आहे. त्या जबाबदारीतून आपण बाजूला न जाता कलेक्टर महोदयांनी तिथल्या कलेक्टरशी चर्चा केलेली आहे. त्यांनाही वीज नियंत्रित ठेवण्याचा सूचना त्यांनाही दिलेल्या आहेत. त्यामुळं शेवटी आलेलं पाणी जे आहे ते पाणी जर कर्नाटकच्या बाउंड्रीतनं येत नसतं तर मग हा विषय उत्पन्न झाला नसता. पण शेवटी कर्नाटकचा निर्णय घ्यायची जबाबदारी कर्नाटकची आहे. या गोष्टी आपणही समजून घेतल्या पाहिजेत. त्या प्रत्येक वेळी सीमावर्ती भागाच्या बाबतीतला विषय आपण सांगतात. शेवटी त्या भागात लाईट कनेक्शन कमी, वीज कमी करावी का नाही करावी, विजेचं कनेक्शन थांबवावं का नाही थांबवावं, हा कर्नाटक सरकारचा विषय आहे. परंतु कर्नाटकच्या त्या भागातल्या कलेक्टरशी आपल्या कलेक्टरांची चर्चा झालेली आहे आणि आपली संपर्कात आहे. नियोजन समितीचे सदस्य आहेत ते निवडी होतील का पुढच्या DPC पर्यंत? तुमच्या मनात आहे ते माझ्या ध्यानात आहे. त्यामुळे तुमच्या मनातली गोष्ट पूर्ण होईल. लवकरच DPDC अस्तित्वात येईल, DPDCची कमिटी अस्तित्वात येईल. लवकरच DPDCचे जिल्हा परिषदेतले आणि नगरपालिकेतले सदस्य
प्लॅनिंग कमिटीवर येतील. त्यामुळे तुमच्या मनातल्या गोष्टी मी कायम ध्यानात ठेवत असतो. खासदारांनी उपोषणाचा इशारा दिला होता. कलेक्टर साहेबांनी त्यांना पत्र दिलं की फंड तुम्हाला डीपीसीचा दिला जाईल. कुठले काँग्रेसच्या कुठलं पत्र खासदार दिलं? रणजित शिंदे. मी काय पत्र दिलं? तुम्ही पत्र दिलं नाही? मी पत्र दिलं. अरे बापरे. कामाचं विचार. खासदारांनी उपोषणाचा इशारा दिला होता. आता तुम्ही बैठकीला होता, तुम्ही बैठकीत होता. बैठकीच्या चर्चेचा साक्षीदार असताना अशा पद्धतीचा प्रश्न विचारणं मला वाटतं उचित नाही. खासदार मोदयांनी निधी वाटपाबद्दल कुठेही प्रश्न उपस्थित केलेला नाही, कुठलीही चर्चा झालेली नाही. आणि असं असताना आपण विनाकारण वाद निर्माण करण्याची आपली जी कायमची विषय आहे तो विषय आपण थांबवा अशी माझी विनंती आहे. खूप खेळीमेळीमध्ये आज जिल्हा प्लॅनिंग कमिटीची बैठक झालेली आहे आणि त्यामध्ये सगळ्याच विषयावर प्रत्येकाने मांडलेल्या प्रत्येक विषयावर चर्चा झाली आणि त्या विषयावर सोल्युशन देण्याचा प्रयत्नही केलेला आहे. त्यामुळे सोलापूरची जिल्हा परिषद प्लॅनिंगची कमिटीची बैठक ही आदर्शवत बैठक राज्यामध्ये सातत्यानं होते. आपण बघितलं 2025 पासून जी बैठक पहिली असेल, दुसरी असेल आणि तिसरी असेल, शांततेनं कुठलाही गडबड गोंधळ न करता, दंगा न करता, अवास्तव चर्चा न करता अगदी शांततेनं खेळीमेळीमध्ये DPDCची बैठक पूर्ण झालेली आहे आणि याचं कौतुक मला वाटतं तुम्हालाही असणं अपेक्षित आहे. वीज वेळेवर मिळत नाही आहे. 8 तास वीजची मागणी केली आहे, 2 तासच मिळते आहे. नंतर आम्ही 28 गावं जी आहेत ना कर्नाटकात जाऊ, आम्हाला परवानगी द्या म्हणून तुम्हाला निवेदन दिलं. मला वाटतं हा राजकीय विषय आहे. शेतकरी बांधव कुठला असला तरी तो आमचा शेतकरी आहे. त्याच्या प्रश्नाची सोडवणूक आम्ही केलीच पाहिजे, आमची जबाबदारी आहे. त्या जबाबदारीतून सरकार कधीही मागे राहणार नाही. आणि मुख्यमंत्री मोदयांनी या सीमावर्ती भागाला न्याय देण्यासाठी जे काही करता येईल ते करायचा संकल्प केला आहे आणि आजपर्यंत केलं पण आहे. आताही मी सांगतो शेतकरी बांधवांना की बिलकुल काळजी करू नका. जे त्या भागात करणं अपेक्षित आहे ते सगळं आपण करतो आहे. तिथल्या शेतकरी बांधवांना वीजही आपण देतो आहे. फक्त माझी विनंती अशी आहे की प्रत्येक वेळी शेवटी संकट आपण बघितलं पाहिजे. दुष्काळाचं संकट फक्त महाराष्ट्रावर आलं असं नाही, ते कर्नाटकवर ते देशावर आहे. अल निनोचा इफेक्ट फक्त एकट्या सोलापूर जिल्ह्यावर आहे का सीमावर्ती भागात आहे का? तो सगळ्या ठिकाणी आहे. त्यामुळं आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की जी परिस्थिती निर्माण झालेली आहे नैसर्गिक आहे. अतिवृष्टी आली, आपण सगळ्यांनी बघितलं. अतिवृष्टीमध्ये महाराष्ट्रामध्ये आजपर्यंतच्या इतिहासात एका जिल्ह्याला 874 कोटी रुपये कधी मिळाले होते? कधी नव्हते मिळाले. प्रत्येक अतिवृष्टीनं बाधित लोकांना मदत दिली, त्याचंही कौतुक झालं पाहिजे. त्यामुळे चांगलं काम करत असताना शेवटी एका दुसरी चूक होत असते. शेवटी माणूस म्हणून काम करताना चुका होत असतात. माझी सीमावर्ती भागातल्या शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आपण प्रत्येक वेळी अशा गोष्टी करणं बरोबर नाही. आपल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीला न्याय द्यायची भूमिका आम्ही घेऊ. त्यांच्या सीमावर्ती भागातल्या विजेचा प्रश्न आहे, त्याही भागाला विजेच्या प्रश्नाला आजच सांगितलं की 5 तास आम्ही वीज देतोय, त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. त्यांच्या आणखीन काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नाला आपण न्याय देऊ. संजय राऊत म्हणतात एकनाथ शिंदेना कधीही मुख्यमंत्र्यांची संधी मिळणार नाही. संजय राऊत म्हणतात आता राऊतांना काही काम राहिलं नाही आणि बिनकामाच्या माणसाच्या डोक्यातनं आलेल्या बिनकामाच्या गोष्टीवर चर्चा होणं उचित नाही. माझं म्हणणं आपल्याला आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्राचा संकल्प घेऊन आज सरकार ताकदीनं काम करते. आणि मी आपल्याला सांगतो की येणाऱ्या 5च्या वर्ष आदरणीय देवेंद्रजींच्या 3.5 वर्ष राहिलेल्या सगळ्या वर्षी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करतील आणि त्यांचं काम सर्वोत्तम चाललेलं आहे. आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प, रस्त्याचं जाळं असेल, मेट्रोचं जाळं असेल, ही सगळी कामं आपण बघतोय की एक बदललेली मुंबई आपण बघत असो, बदललेली शहरं बघतोय आपण. ही सगळी कामं ज्या नेतृत्वाखालीच्या सरकारखाली होत आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे देशातले सगळ्यात मजबूत आणि देशातले सगळ्यात कर्तृत्ववान क्रियाशील मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. त्यामुळं अशा अनावश्यक चर्चा, स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळं बिन काड्यापिटीची आग लावून काय होतंय का हे बघण्याचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय चालणार नाही. अभियंत्याला जीवे मारण्याची धमकी दिली, तुझा हातपाय तोडण्याचा दावा केलेला त्या ऑडिओ क्लिप मध्ये. आणि राम सतपुते असं म्हणतात की बीडीओच्या समोर जे आहे त्या अधिकाऱ्याला मारहाण झालेली आहे. नाही, तो विषय खूप गंभीर आहे. त्या अधिकाऱ्याला मारहाण झालेली आहे, दार लावून त्याला मारहाण केलेली आहे.
त्याला जी धमकी दिलेली आहे ती आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे, आपण ऐकलेले आहे. मी पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की संबंधित याच्यामध्ये जो दोषी आहे त्याच्यावर FIR दाखल करण्याच्या आणि पोलिसांनी कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि पोलीस कारवाई करतील. या जिल्ह्यामध्ये कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे, अधिकाऱ्यांना कामापासून पळता येणार नाही, परंतु काम करत असताना अधिकाऱ्यांच्यावर दगडशाही किंवा गुंडगिरी करून कोण काम करायचा प्रयत्न करत असेल तर अशी कुठलीही गुंडगिरी या जिल्ह्यामध्ये चालू दिली जाणार नाही. भाऊ तुम्ही निवेदन आहे म्हणलं तरी काय सिस्टम हो आदित्य अभिराजचा पुढे पळायचं पुढे दीपक हे दीपक हे दीपक काका किती पत्र